नमस्कार. माझं नाव स्मिता कुमार आगलावे. हे माझं माहेरचं नाव आहे. माझं सासरचं नाव आहे स्मिता सुनील लवटे. माझा जन्म 20/5/2088 ला झाला. पंढरपूरमध्ये झाला. माझ्या मामाचं गाव इथंच आहे सोनके, त्याच्यामुळे पंढरपूरमध्ये झाला. आणि त्याच्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण सांगोला तालुक्यामध्ये जवळ्या गावामध्ये झालं, आगलाईवाडी येथे झालं. माझे वडील एअरफोर्समध्ये होते. अगोदर सुरुवातीला एअरफोर्समध्ये होते. एअरफोर्सचं रिटायरमेंट झाल्यानंतर 2-3 वर्ष पप्पा शेतीच करत होते आणि त्यानंतर PSI ची परीक्षा दिली त्यांनी आणि PSI म्हणून सिलेक्शन झालं त्यांचा. एक सर्व्हिसमॅनच्या कोट्यामधून झालं त्यांचं सिलेक्शन. म्हणजे जास्त मी अभ्यास पण करत नव्हते. अगदी BSc झाल्यानंतरच मला असं वाटत होतं नको हे शिक्षण, माझं लग्न करून टाकावं आणि मी घरीच बसावी. मला हाऊसवाईफ वगैरे बनायला आवडत होतं. मग मी म्हणजे घरच्यांना पण मी म्हणत होते बस झालं शिक्षण, मला नाही शिकायची इच्छा नव्हती जास्त. पण पोलीसमध्ये होते पप्पा. मग पप्पांचं म्हणणं होतं की स्थळ येईपर्यंत तू शिकत राहा. मग त्यानंतर मग मी MSc ला ऍडमिशन घेतलं. म्हणजे MSc सेकंड मध्ये माझ्या लक्षात आले, मी तेव्हा जागी झाली आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की आपल्याला मार्क चांगले मिळवायला पाहिजे. मग सेकंड सेम मध्ये मी जास्तीत जास्त मार्क मिळवत होते. म्हणजे MSc पार्ट 2 मध्ये मी जास्तीत जास्त मार्क मिळवले. अगदी फायनल एक्झामला तर मला 86% मिळाले. 1-2 ठिकाणी ज्युनियर कॉलेजमध्ये पण अप्लाय केलं, एका ठिकाणी सिनियर कॉलेजमध्ये पण अप्लाय केलं, पण ते नॉन ग्रँटच होतं. मी 1-2 महिने केला जॉब. परत मी ट्युशन पण घेतल्या, पण माझं काही मन म्हणजे रमत नव्हतं. मला असं परमनंट जॉब हवा होता. तर मग मी इकडं म्हणजे पंढरपूरला एकदा आले होते. पंढरपूरला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं KBP कॉलेजमध्ये वेकेन्सी आहे आणि रयत शिक्षण संस्था ही आपली मोठी संस्था आहे. त्याच्यामुळे मग मी इथं इंटरव्ह्यूला आले आणि इंटरव्ह्यूला आल्यानंतर त्यांनी मला 2 दिवसातच म्हटले की या तुम्ही नेक्स्ट डे पासून या. म्हणजे इथं आपल्या संस्थेच्या परीक्षा असतात, म्हणजे संस्थेमध्ये परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षेमधून पास झाल्यानंतर आपण इथं परमनंट बनतोय, अनुदानित वरती येतोय. मग विद्या मंदिर येथे मी परत इंटरव्ह्यू दिला होता 2016 साली आणि तिथं मला लगेच पहिल्याच लिस्टमध्ये माझं नाव आलं आणि पहिल्यांदाच त्यांनी मला लगेच अपॉइंटमेंट दिली आणि मला बोलवलं सुद्धा. पण माझी इच्छाच होत नव्हती, कारण मला KBP कॉलेज एवढं आवडत होतं की म्हणजे मी अगदी अनमॅरिड होते तेव्हापासून हे कॉलेजमध्ये शिकवत होते आणि त्यामुळे मला KBP कॉलेज खूपच, कर्मवीर भाऊराव पाटलांचं हे कॉलेज आवडत होतं आणि मला असं वाटत होतं मी इथं परमनंट होणारच आहे. त्यामुळे मी ते विद्या मंदिरला मी 1-2 दिवस गेले सुद्धा, म्हणजे घरच्यांच्या याच्यामुळे, आग्रहामुळे मी गेले, इंटरव्ह्यूला पण गेले आणि सिलेक्शन पण झालं आणि मी तिथं जॉईन पण झाले. पण माझं तिथं मन रमत नव्हतं. मी परत KBP कॉलेजमध्ये आले.